नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरामध्ये आहे आणि आपण पाहिलं तर महापौर शर्मिला पिंपळकर यांचा पाहणी दौरा जो आहे तो या घोडबंदर रोड परिसरामध्ये या ठिकाणी पार पडतोय। आपण काल पाहिलं तर काल स्वतः महापौर शर्मिला पिंपळकर जे आहे ते ठाण्यातील विविध भागामध्ये त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली। तसेच अनेक भागामध्ये त्यांनी पंपाद्वारे कशा प्रकारे पाणी जे आहे ते या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो याची देखील त्यांनी पाहणी केली। सोबत आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे विविध अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी स्वतः पाहणी दौऱ्यामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मी ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरामध्ये आहे आणि आताच त्यांनी पेट्रोल पंप कापूरबावडी येथील तेथील पाहणी केली। त्यानंतर आता ते समोर आपण पाहिलं तर मानपाडा परिसरामध्ये आहे, चितळसर पोलीस ठाण्याच्या बाहेर या ठिकाणी आहे। इथे देखील आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी पंपाद्वारे पाणी जे आहे ते या ठिकाणी काढण्यात येत आहे आणि याची संपूर्ण पाहणी जी आहे ते स्वतः महापौर घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आज देखील आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे शहरामध्ये आज महापौर शर्मिला पिंपळकर यांचा हा पाहणी दौरा जो आहे तो या ठिकाणी पार पडतो। विविध समस्या आहेत त्या ठाणेकरांना या पावसाळ्यामध्ये उद्भवतात त्यांचं कुठेतरी निराकरण व्हावं यासाठी महापौर जे आहे ते स्वतः रस्त्यावर उतरून संपूर्ण ठाणे जे आहे ते पिंजून काढतात। त्यामुळे आता ऑटोचा प्रश्न जो आहे तो सगळा नंतर फ्लावरचं पण कॉम्पिटिशन सुद्धा पुढच्या वर्षापर्यंत तर काय त्यांना तर 95% झालं पण ते फ्लावरचं प्रॉब्लेम ठीक आहे ना असं म्हटलं तर झालं सगळं पुढचं लागत नाही। साधारणतः ऑफिशियली सांगणारं मला काय अधिकार नाही। 15 सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे कसं आहे मॅडम इथे मला वाटतं हा पहिला कॉम्पिटिशन केले आणि सगळे रस्ते केले त्या काळामध्ये एवढे डेव्हलपमेंट नाही। त्यामुळे कॅन्सल केल्यानंतर बाजूला होल्डिंग पण नसतं पावसाचं पुढे त्याच्यात सांगतं किंवा नॉन फ्युडर त्यामुळे दिसतं। आता त्यांनी जवळजवळ आपण 100% कॉम्पिटिशन सगळ्यात ठेवलं आहे काय म्हणतात ते सगळ्यात आली कसं काय ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरामधील विविध भागांमध्ये जे आहे ते आज महापौरांचा दौरा जो आहे तो पार पडतोय। सध्या मी चितळसर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे आणि इथे देखील आपण पाहिलं तर पंपाद्वारे संपूर्ण रस्त्याचे जे पाणी जे साचलं होतं त्याचं पाणी जे आहे ते या पंपाद्वारे काढण्यात आलेलं आहे। स्थानिक नागरिक आहेत, अधिकारी आहेत, ते महापौरांकडे तक्रार घेऊन येतात आणि संपूर्ण या तक्रारीचं निराकरण जे आहे ते आपण पाहिलं तर शर्मिला पिंपळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वपूर्ण दौरा जो आहे तो या पावसाळ्या या ठिकाणी महापौर शर्मिला पिंपळकर यांचा पार पडतोय। अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण काल आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जो आहे तो हा महापौर शर्मिला पिंपळकर यांचा दौरा पार पडला। त्यानंतर आज ठाण्यातील
घोडबंदर रोड परिसरामध्ये हा दौरा जो आहे तो या ठिकाणी महापौरांचा पार पडतोय. अतिशय महत्त्वपूर्ण हा दौरा जो आहे या ठिकाणी मानला जातो. संपूर्ण रस्त्यावरचं पाणी जे आहे त्याचं कुठेतरी निचरावं यासाठी संपूर्ण घोडबंदर रोड परिसरामध्ये पंप या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे कुठेही पाणी जे आहे ते आता आपण पाहिलं तर या ठिकाणी दिसून येत नाही. गाडी नक्कीच आपण पाहिलं तर महापौरांचा हा दौरा जो आहे तो घोडबंदर रोड परिसरामध्ये या ठिकाणी पार पडतोय. आता आपण पाहिलं तर पुढे आनंदनगर असतील तसेच विविध भागामध्ये जे आहे ते महापौरांची पाहणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.